नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेशचंद्र वाघ सरांच्या हास्यकोन त्रिकोण या कथासंग्रहातली कथा सुखी माणसाचा सदरा. स्मिता, ए स्मिता, अगं सुख सुख म्हणजे नक्की काय असतं ग? माझा आवडता बेड टी भुरक्यासरशी पिता पिता मी स्मिताला प्रश्न विचारला. अहो, किती सोपा प्रश्न विचारलाय. वाफाळलेल्या बेड टीचा भुरका घेताना तुमच्या हृदयात आनंदाच्या ज्या तरंगलहरी स्वैरपणे उठतात ना, ते म्हणजे सुख असतं. हो, कळलं कळलं. माझ्या चहावर घसरलीस ना. चहाला सुखाची उपमा देताना मला टोमणा हाणला. माझा चहा तुला खूपतो खरं का नाही? पृथ्वी रोज स्वतःभोवती फिरते ना, सूर्य रोज न चुकता उगवतो ना, तसा तुमचा बेटी रोज तुमच्या पुढ्यात बिन तक्रार येतो का नाही? मग मी त्याला सुखाशी जोडलं तर कुठे चुकलं? सुख सुख म्हणजे नक्की हेच असतं, हो का नाही? स्मिता, मला माहिती आहे, चहाच्या कपातून आपलं मनस्वी प्रेम व्यक्त करत तू मला सुख देत असतेस. पण काय ग, सुखाची व्याख्या इथेच संपली का? सुखी माणसाचा सदरा घालायचा म्हटलं तर त्याचा शोध कसा घेणार? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. शोधा हो शोधा, मला बाई पुष्कळ कामं आहेत, सुट्टीच्या दिवशी तर चौपट कामं असतात. असं म्हणून स्मिता किचनमध्ये नाश्त्याची तयारी करायला पळाली. मी आपला चहाबरोबर पेपरमधलं हेडिंग वाचायला सुरुवात केली. गंमत अशी की उत्सुकता वाढवणाऱ्या एका खास मथळ्यात ChatGPTचा AI क्षेत्रात धुमाकूळ ही बातमी अगदी लक्ष वेधून घेत होती. कृत्रिम बुद्धिमत्तेनं सगळं विश्व व्यापून टाकलेलं आहे. गुगलच्या सानिध्यातल्या माहितीचा खजिना म्हणजे अलिबाबाची गुहा जणू. त्या ChatGPTच्या नव्या अवतारांनी भरच घातली की. अधिक वाचलं तेव्हा त्यातल्या भन्नाट कल्पनेने मी चकितच झालो. अहो, यातलं सॉफ्टवेअर तुम्हाला कविता लिहून देणार, रजेचा अर्ज लिहून देणार, एवढंच काय, प्रेमपत्रसुद्धा लिहून देणार असा खुलासा त्यात केलेला होता. म्हणजे आपण आयत्या बेळात नागोबाच नाही का? तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं सांगोपांग उत्तर तो त्याच्या माहितीच्या खजिन्यात देणार हे नक्की. तुम्ही त्याला फक्त आज्ञा करायची. आणि अहो, गुरुपौर्णिमेला गुरुची पाद्य पूजा करताना आता तुम्ही संगणकाची सुद्धा पूजा करावर का? अहो, तो तर चालू घडीचा विश्वगुरू. कमाल झाली नाही? कृत्रिम बुद्धिमत्तेत आलेली ही नवी कल्पना किती सुखदायी होती. असं आयतं सगळं मिळायला लागलं तर आपल्यासारखा सुखी कोण असणार? नाही, ते काय नाही, लॅपटॉप उघडायचा आणि आपण ChatGPTला सुखी माणसाचा सदरा मिळवून दे अशी आज्ञा करून टाकायची. मनाशी ठरवून टाकलं आणि स्मिता नाश्ता घेऊन आली तेव्हा तिच्यापुढे ChatGPTच्या चमत्काराबद्दल तोंड भरून कौतुक करत मी माझा सदऱ्याचा प्रस्ताव मांडला. हे बघा, आज सुरमईचा ब्रेत आहे, शिवाय कोळंबी फ्राय करणार आहे. स्मिता संडे मेनू जाहीर करत म्हणाली. भले तुम्ही सुखी माणसाच्या सदऱ्याचा तपास करत बसा, तुमचा ChatGPT नक्की जुमलेबाज असणार आहे. बाताड्या, साधूच्या वेशातला बुवा असणार. हां, पण बाकी तुम्हाला सुखी माणसाचा तसा सदरा खरंच मिळाला तर मला सुद्धा सुखी बाईची साडी नाहीतर सलवार कुर्ता आणून द्या. काय समजलं? अहो, स्मिता चक्क मला ऑर्डर देऊन पुन्हा किचनमध्ये सटकली की. थोडक्यात असल्या बातमीवर तिचा विश्वास नव्हता. आता माझ्यावर सुखी माणसाच्या सदऱ्याबरोबर सुखी बाईच्या साडीची आणखीन एक जबाबदारी येऊन पडली. मग काय, शुभस्य शीघ्रम. मी ChatGPTची जादूची कांडी वापरायचा निर्णय घेतला. आजचा रविवार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सानिध्यात घालवायचा ठरवून टाकलं. अगदी आंघोळीला सुद्धा फाटा दिला, लॅपटॉप उघडला, पटकन गुगलमध्ये शिरलो. ChatGPTचा सर्च घेत माझा अकाउंटसुद्धा उघडला. आणि काय आश्चर्य, लगेच स्क्रीनवर एक हसरा चेहरा दिसायला लागला. त्यांनी माझं गोड स्वागत केलं आणि माझ्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव ओळखून विचारलं, मित्रा, कसल्या अडचणीत आहेस का तू? काय मदत करू सांग तुला? मी 24 तास गुणिले 7 दिवस सदैव तुझ्या तत्पर सेवेसाठी हजर आहे. मी उत्सुकतेने त्याला विचारलं, अरे बाबा, तुझं नाव काय? अल्लाउद्दीनच्या जादूच्या जिव्यातला जीन तर नाही ना तू? तसं म्हणावं तर, पण तो जीन आता कालबाह्य झाला आहे. मी नव्या युगाचा, नव्या दमाचा,
कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला सॉफ्टवेअर ChatGPT जीन आहे. तू मला दक्ष या नावाने हाक मारू शकतोस, कारण जगात माझ्या इतकं दक्ष कोणीच नाही आहे. तो हसून म्हणाला, वेलकम दक्ष. माझं नाव विनय. तुझ्या हुशारीबद्दल रोज ऐकतो मी, म्हणून तुझी मदत घ्यायची असं ठरवून टाकलं. अशक्य ते शक्य करून दाखवतोस असा तुझा बोलबाला आहे, खरं आहे ना? माझ्या सामर्थ्याबद्दल कसली शंका घेऊ नकोस. अगदी अद्ययावत माहितीचा ताजा तवाना खजिना घेऊन मी सदा सर्व काळ तयार असतो. तू फक्त प्रश्न विचारायचा, माझं उत्तर झटपट तयार. मला सुखी माणसाचा सदरा हवा आहे. सुखी माणसाचा सदरा घालून होणाऱ्या परिसस्पर्शानं मी सुद्धा मनस्वी सुखी होईन. अरे सुखी माणसाचा सदराच काय, हात त्याच्या. अरे त्याची लंगोटी सुद्धा काढून घेऊ. तो लुंगी घालत असेल तर लुंगी सुद्धा ताब्यात घेऊ. दक्ष मोठमोठ्यानं हसत म्हणाला, त्याच्या कमरेचा करगोटा, गळ्यातला ताईत, बोटातली खड्याची अंगठी, काय काय हवंय तुला फक्त सांग. अरे एवढं सगळं त्याच्याकडनं ओरबडून घेतलं तर त्या माणसाकडे शिल्लक काय राहील? तो दुःखी होईल ना. मला फक्त सदरा पुरे. विनय, अरे सुखी माणूस फक्त सदरा घालतो असं कोणी सांगितलं तुला? सुखी माणसाच्या वॉर्डरोबमध्ये डझनावारी शर्ट, तितक्याच ट्राउझर्स, म्हणशील तर त्याच्याकडे शेरवानी, धोती, फेटा असू शकतो. जीनची पॅन्ट, टी शर्ट, सूट, बूट, नेक टाय घालत असणार तो. अरे हे सगळे कपडे सुखी माणसाचेच ना. तू फक्त निवड करायची रे. दक्षने सुखी माणसाचा संपूर्ण वॉर्डरोबच माझ्या पुढे खुला केला. म्हणजे दक्ष, तू ज्याला सुखी माणूस म्हणतोस तो श्रीमंत आहे का? नाही, असं नाही. श्रीमंत माणूस सुखी असेलच असं नाही, पण सुखी माणूस श्रीमंत असू शकतो. त्यामुळे त्याच्याकडे संपत्तीबरोबर उत्तमोत्तम कपड्यांचा स्टॉक असणारच ना. साहजिकच माझ्यातला आधाशी माणूस जागा झाला त्यात नवल वाटायला नको. पण लहान तोंडी मोठा घास नको, म्हणून शेरवानीचा नंतर बघू, सुरुवात सदऱ्यानं करू असं मनाशी पक्क ठरवलं आणि दक्षाला म्हणालो, अरे सध्या सदरा तर बघू. बरं, मला सांग, तुला खादीचा सदरा हवा का कॉटन चालेल? वाटल्यास टेरिलिन, टेरिकॉट, वुलन, प्युअर सिल्क, गॅबर्डिन, स्वेड यापैकी कुठलीही निवड तुला करता येईल बरं का. दक्षिणी शूटिंग शर्टिंगच्या शोरूममधल्या सेल्समनसारखे माझ्यापुढे कापडाचे ढिगारे उलगडून टाकावेत ना, तसे तागे लॅपटॉपच्या स्क्रीनवर दाखवत म्हटला, माहितीचा खजिना ना त्याच्याकडे, त्याला काय अवघड आहे? हे बघ, मला प्रत्यक्ष सुखी माणूस वापरत असणारा सदरा हवा. तू आता ताग्यातनं काढून शिवून देणार का सदरा? तसं नाही रे, तसं नाही. सुखी माणसाकडे सगळ्या प्रकारचे सदरे असतातच. तुला कापडाचे प्रकार कळावेत म्हणून मी विचारलं. सुखी माणसाच्या त्या भव्य बंगल्यात एकदा शिरलो की सदरेची निवड करताना बोजून जायला नको. पूर्ण माहितीनिशी, तयारीनिशी आपण जायचं ना. बरं, तुझा काय सल्ला आहे सांग. मी कुठल्या कापडाचा सदरा घालावा असं तुला वाटतंय? म्हणजे मला कुठला सदरा चांगला दिसेल? मी दक्षवरच जबाबदारी टाकत म्हटलो, रोज वापरायचा असेल तर टेरिकॉटचा सदरा घाल. पुढारी म्हणून मिरवायचा असेल तर खादीचा सदरा घाल. शिवाय ठेवणीतला एखादा तलम रेशमी सदरा पण असू दे, सणासुदीला, लग्न समारंभात घालायला. अरे एवढे सदरे घालून सुख चौपट वाढणार आहे का माझं? सुखाचं मोजमाप असतं का? म्हणजे काय असतंच ना. सुख पाहता जवा पाडे असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तर संत ज्ञानेश्वर म्हणतात सुख क्षणभंगूर असतं. गौतम बुद्ध म्हणतात सुख सर्वव्यापी आहे. फ्रॉइड म्हणतो सुख हे गरजांच्या समाधानातून येतं. तर ॲरिस्टॉटल म्हणतो सुस्पष्टपणे सुख स्वयंपूर्ण आहे. सुख आयुष्याचा अंतिम अन्वयार्थ आहे. पण मी लगेच शंका काढली आणि म्हणालो, पण मनाच्या श्लोकात तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे? प्रपंच ऐसे दुःख आणिक नाही. प्रपंच हा दुःखमूलक असून त्यामध्ये सर्व सुखी माणूस भेटणं शक्य नाही, म्हणून तर त्यांनी लग्नाच्या भर बोहल्यावरनं पलायन केलं ना. अरे विनय बाबू, तू 21व्या शतकात आहेस. आधुनिक तंत्रज्ञानानं सुखाची व्याख्याच बदलून टाकलेली आहे. प्रपंचात सर्व प्रकारची सुख आता आपल्या पायाशी लोळण घेत असतात. मला सांग, रामदास स्वामींच्या वेळी मोबाईल होता का? वायफाय, इंटरनेट होतं का? टी व्हीची चॅनल्स होती का?
त्या काळात संगणक होते का? गुगल होतं का? व्हॉट्सअप ट्विटरची चिमणी होती का? माणूस अंतराळ यानात बसून चंद्रावर गेला होता का? त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या युगात सुखाच्या जुन्या व्याख्या कालबाह्य झालेल्या आहेत. दक्षनं प्रभावी भाषण करत माझा मुद्दाच खोडून टाकला. हे बघ, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात आणि त्यांची सुखाची व्याख्या वेगळी असू शकते. मी माझ्याकडे ट्विटर आणि फेसबुकच्या खजिन्यातून केलेल्या सर्व्हेनुसार सुखाविषयी कोण काय म्हणालं त्यांचे अनुभव शेअर करतो तुला, ऐक. अरे वा, असं म्हणून दक्षच्या बोलण्याकडे मी लक्ष देऊन ऐकायला सुरुवात केली. तो म्हणाला, फेसबुकवर पोस्ट टाकताना भूगोलाच्या प्राध्यापकांनी लिहिलं, माणसाचं जीवन पृथ्वीसारखं गोल असतं. ते स्वतःच्या आसाभोवती गोल गोल फिरत राहतं. जीवनाच्या शून्य रेखांशावर उभं राहून मनुष्य सुखाच्या शोधात एका दिशेनं धावत असतो आणि सुख गोलार्धाच्या पलीकडे 180 रेखांशावर विरुद्ध दिशेला पळत असतं. सुखाच्या शोधात पाठलाग करताना सुख कधी हाती लागत नाही. अरे खरंच की, सुखासाठी 10 दिशा, आम्हा फिरविशी जगदिशा, मी गमतीनं म्हणालो. दक्ष, पण भूगोलाच्या प्राध्यापकांनी पाठलाग करताना आपला वेग वाढवला असता तर पलीकडे कधी ना कधी त्यांनी सुखाला नक्की गाठलं असतं ना. हां, तुझं म्हणणं बरोबर आहे. काय आहे, त्यांचा भूगोल पक्का होता पण गणित कच्चं होतं. आता गणिताच्या एका प्राध्यापकाने तर सुखाची तुलना काळ काम वेगाशी केली. सुख टाक्यांच्या नळासारखं वाहत असतं. ट्विटरवर ट्विट करत ते म्हणाले, एक नळ एका टाकीत 2 तासात सुख भरतो, दुसरा नळ 30 टाकी 3 तासात रिकामी करतो, तर सुखाची टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल? अर्थात त्याला फॉलो करताना काडीचाही विचार न करता सुरुवातीला मेंढरासारखं शेकडोने लाईक केलं, पण अंतिम उत्तर सुखाची टाकी रिकामी होते असं जेव्हा समजलं तेव्हा हजारो मंडळींनी चिडून त्या प्राध्यापकांना ट्रोल केलं. हेच प्राध्यापक सुखाबद्दल आणखीन लिहिताना दिवसाच्या मजुरांच्या ताशी कामाचे आणि समोरासमोरून धावणाऱ्या आगगाड्यांच्या काळ काम वेगाचं गणित घालणार होते. पण महानगरपालिकेच्या नुकत्याच कोसळलेल्या 30 मजली इमारतीतल्या आणि ओरिसात झालेल्या भीषण रेल्वे अपघातातले मृत्यूचे आकडे ऐकून लाखोंनी प्राध्यापकांना ट्रोल केलं आणि त्यांचा ट्विटर अकाउंट बंद पाडला. इतिहासाचे एक प्राध्यापक ट्विट करताना म्हणाले की इतिहासात सनावळ्या असतात तशाच सुखाच्या क्षणांच्या सुद्धा सनावळ्या असतात. माझा शुभविवाह सन 2020 झाला. तो माझा सुखाचा अत्युच्च क्षण होता, पण पुढे 2 वर्षात बायकोनी माझं पानिपत करून टाकलं. मुलांना पानिपतच्या युद्धातल्या पराभवाची कारणं समजावून सांगताना मला त्या प्रसंगामुळे अतिशय बडबडून येतं. एकेकाचे सुखाविषयीचे अनुभव उत्सुकता वाढवणारे होते, त्यामुळे मी दक्षला आणखीन गोष्टी शेअर करायचा आग्रह केला. दक्ष पुढे म्हणाला, एका खगोलशास्त्रज्ञानं म्हटलं, सुख म्हणजे शून्य गुरुत्वाकर्षणातली वजनविरहित अवस्था. मनुष्य सुखात असतो तेव्हा अवकाशात तरंगत असतो, म्हणजे चक्क लोळत असतो. पण कधीतरी तो संकटांच्या गुरुत्वाकर्षणात सापडतो आणि मग न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे झाडाच्या फांदीवरून सफरचंदाचा फळ खाली पडावं तसा तो आसमानातून पृथ्वीवर येऊन कोसळतो. त्याच्या भांडकुदळ बायकोमुळे हा प्रसंग ओढवला असं त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेलं आहे. अरे राजकारण्यांचे पण अनुभव असतील की तुझ्या माहितीच्या खजिन्यात? ते काय म्हणतात सुखाविषयी? मला तर वाटतं ना, सगळ्यात सुखी माणूस या जगात राजकारणी माणूस असावा. नाव सांगत नाही तुला, पण एका राजकारण्यानं ट्विट करताना सुखाची तुलना संगीत खुर्चीशी केली आहे. तो म्हणाला, खुर्चीसारखं सुख नाही, मग ती नगराध्यक्षाची असो किंवा महापौराची असो, पण स्थायी समितीतली खुर्ची सगळ्यात जास्त सुख देते, कारण ती मलईदार असते. आणखी मलई हवी तर आमदार खासदाराची खुर्ची अतिशय उत्तम. पक्ष बदलला की खुर्चीची किंमत खोक्या खोक्यानी वाढते. अहमदाबाद मार्गे थेट आसामला जायला मिळतं. काय झाडी काय डोंगर बघायला मिळतं.
आजकाल मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी संगीत खुर्ची खेळावी लागते, मात्र कधीतरी खुर्चीवरून खाली ओढलं जातं आणि त्या सुखाच्या मागे ईडी नाहीतर CBIचा ससेमिरा लागतो. जेलची वारी झाली की सुखी माणसाचा सदरा बदलतो आणि जेलचा सदरा घालायला लागतो. हे ऐकून कितीतरी वेळ मी माझ्या खुर्चीला गच्च धरून पोटभर हसलो. आणखीन कोण कोण आहेत रे तुझ्या यादीमध्ये सुखाची परिभाषा सांगणारे? दक्षनी एका दूधवाल्याचा अनुभव सांगितला. सुख सुरुवातीला दुधासारखं निर्भेळ असतं, सकस असतं. त्यातून समाधानाचं दही काय, ताक काय, लोणी काय घुसळून काढता येतं. आनंदाचं साजूक तूप निघतं. तृप्तीचं पनीर, श्रीखंड, बासुंदी तयार होते. नंतर मात्र कधीतरी त्यात भेसळीचं प्रमाण वाढतं आणि सुखासाठी धडपडताना ताकाचं मुरवणसुद्धा मिळत नाही. वा 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 वा, मानलं बरं का या दूधवाल्याला. आता रद्दीवाल्याचं उदाहरण घे. पहिल्यांदा रद्दी विकताना रद्दीचं वजन अचूक आणि पुरेपूर भरतं, तसंच सुखाचं सुद्धा भरतं. मग मात्र रद्दीवाला प्रत्येक वेळी वजनात फसवतो, तशी सुखाचीही फसवणूक होते. कितीही रद्दी वाढवून घातली तरी पण वजन आपलं तेवढंच. तसं सुखाचं वजनसुद्धा ठराविक भरतं. आता रद्दीवाल्याचा धंदाच आहे ना वजन काट्यात मारायचा, मी म्हणालो. आणि मग दक्षनी आता आपला मोर्चा कीर्तनकाराकडे वळवला. यूट्यूबवर पारायण करताना हरिभक्त परायण शेंदुरीकर महाराज म्हणतात, जीवात्मा परमात्मा झाल्यानंतर आपल्याला जी अनुभूती मिळते त्याला सुख असं म्हणतात. हे मात्र मला जड वाटायला लागलं बरं का. म्हणजे मला कधी साक्षात्कार व्हायचा आणि माझ्यातला जीवात्मा कधी प्रकट व्हायचा, मग त्याचा परमात्मा कधी व्हायचा? मी दक्षला म्हणालो, बाबा रे, पुरं झालं तुझं सुखावरचं आख्यान. ही पुराणातली वांगी पुराणात राहू दे. माझं लक्ष यात गुंतवून मूळ विषय शंटिंगला पडलाय. हे बघ, सुखी माणसाचा सदरा मी कधी परिधान करीन असं झालंय मला. अरे, अजून योग गुरु राहिलेत की. कपालभाती करताना ते म्हणतात, प्राणायामामध्ये सुखाचं रहस्य दडलेलं आहे. ज्यांनी प्राणतत्व सबल होतं. कपालभाती, भस्त्रिका, शीतली, नाडीशोधन, उज्जाई प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, सूर्यभेदन प्राणायाम हे करण्यानं सर्वे भवंतु सुखानीही. सुखाबरोबर सर्व रोगमुक्त सुद्धा होतात. जीवन मंगलमय बनतं, दुःख निवारण होतं. ओम शांती शांती. दक्ष, आता सुखी माणसाचा सदरा घातल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. शुभस्य शीघ्रम. हे काम कल करेसो आज कर, आज करेसो अब. मी आता काहीही ऐकून घेणार नाही. मी हातघाईवर येऊनच म्हणालो, विनय बाबू, हत्ती गेला, शेपूट राहिलंय. आता ना आपल्याला सुखी माणसाचा ठावठिकाणा शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला संयुक्त राष्ट्र संघाची जागतिक सुखी देशांची 2024ची यादी तपासायला लागेल. भले, म्हणजे सुखी माणसाला हुडकून काढायचं आहे का अजून? अरे, मला वाटलं तुझ्याकडे सुखी माणूस तात्काळ हजर असून रेडी टू वेअर सुखी माणसाचा सदरा तयार आहे. अरे बाबा, कुठलाही प्रोजेक्ट हातात घेतला की आधीपासून आवश्यक डेटा गोळा करायला लागतो. तुझी गरज म्हणजे रिक्वायरमेंट काय आहे ते तपासून बघायला लागतं. तुझी गरज तर आपण पाहिली. आता त्या दिशेनं सुखी माणूस शोधणं क्रमप्राप्त झालं. तुझ्यासाठी मी खास वेगवान 5G तंत्रज्ञान वापरून सर्व सुखी देशांचे निर्देशांक तपासले. आता असं बघ, 143 देशांच्या यादीत भारत 126व्या क्रमांकावर आहे. म्हणजे इथे सुखी माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. दक्षने ChatGPTच्या स्क्रीनवर भराभरा कर्सर फिरवत मला माहिती दिली. मग यात टॉप 10मध्ये कुठले कुठले देश आहेत रे? फिनलंड, डेन्मार्क आणि आईसलँड पहिल्या 5 आहेत. त्यांचा पेहराव एकसारखाच आहे. पण हे अतिथंडीचे देश आहेत. म्हणजे त्यांचे सदरे घालून भारतातल्या हवामानात सुखी राहणं शक्य नाही. तुला त्याचा खर्च परवडणार नाही. दक्षिणी या देशांचा पत्ताच कट केला. पण सुखी देशांच्या यादीत आशिया खंडात पहिला क्रमांक भूतानचा लागतो. ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे. सुखी माणसाचे पत्ते शोधायला फार दूर अमेरिकेत किंवा युरोप, चीनमध्ये धाव घ्यायला नको.
पण मला भूतानी माणसाचा सदरा म्हणजे तो घोळदार घो घालायला आगळपगळ वाटत होता. अहो, रोजच्या घालण्याला लोक माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं बघत राहिले असते, किंवा मला भूतानी नागरिकत्व पत्करून बौद्ध धर्म स्वीकारायला लागला असता. मी दक्षला म्हणालो, अरे आपल्या देशात अंबानी अदानी यांचा जगातल्या पहिल्या 10 जणांच्या यादीत समावेश असताना आपण 126व्या क्रमांकावर कसे? याशिवाय IT क्षेत्रातल्या इन्फोसिस, TCS, विप्रो सारख्या अतिरथी महारथी कंपन्या भारतात असताना अशी अवस्था का? हे बघ, श्रीमंतांची यादी वेगळी, सुखी माणसांची यादी वेगळी. वरीलपैकी एकही जण सुखी नाही. सुखी देशांचा निकष अगदी वेगळ्या कसोटीवर लागतो. तो कसा काय? मी विचारलं आणि पुन्हा दक्षनं चर्चेची दिशा बदलली. माझा सुखी सदरा बाजूला पडला. सुखी देशांची क्रमवारी लावताना जे निकष लावण्यात आले त्यावर दक्ष म्हणाला, देशाचं सकल दरडोई उत्पन्न, तिथलं अपरिमित निसर्ग सौंदर्य आणि त्यांचं संवर्धन, तिथली उत्कृष्ट आरोग्य सुविधा, सहकार्य, सहकार आणि एकोप्यानं जीवन जगायला प्राधान्य, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरिबीचं प्रमाण अत्यंत कमी, आणि शेवटी गुन्हेगारीचं प्रमाण, भ्रष्टाचाराची पातळी, हे निकष विचारात घेतले गेले आणि त्यात फिनलंडनं बाजी मारली. त्याच निकषांवर आशियामध्ये भूतान हा सगळ्यात सुखी आणि आनंदी देश ठरला. हे बघ दक्ष, आता टोलवाटोलवी पुरी झाली. मला सुखी माणसाचा सदरा मिळवून देतोयस का नाही? नाही तर मी सगळीकडे ओरडून सांगेन ना की ChatGPTची कृत्रिम बुद्धिमत्ता ही शुद्ध बनवी आहे. अरे धीर धर, माझ्याकडे आत्ता एक नवीन डेटा आला आहे. तुला देशाबाहेर जायला नको. मुंबईच्या मध्यभागी जगातली सगळ्यात मोठी प्रसिद्ध धारावी झोपडपट्टी आहे. तुला त्याबद्दल माहिती असेल. दाट लोकवस्तीच्या या भागाचा खूप मोठा सखोल इतिहास आहे. हे बघ, मला आता सखोल इतिहास सांगत बसू नका. तू प्रत्येक गोष्टीला पालळ लावतो राव. मला आता फक्त सदरा आणि सादरा त्याच्याबद्दल बोल. झोपडपट्टीत जाऊन मला फाटका सदरा घेऊन देणार आहेस का तू? विनय बाबू, इतक्या घायकुईतीला येऊन कसं चालेल? अरे वेड्या, धारावी झोपडपट्टीत न भूतो न भविष्यती असे श्रीमंत लोक राहतात. त्यांच्या उद्योगधंद्याबद्दल बोलू तेवढं थोडं आहे. मुंबईच्या आणि देशाच्या विकासात त्यांचा वाटा प्रचंड मोठा आहे. बरोबर, ठीक आहे, मला विकासावर सुद्धा भाषण देऊ नको. विकासावरची भाषणं ऐकून माझे कान उबगलेत. पुढे काय ते बोल. तू काही पुढारी नाही आहे साधारण कादा विकासाची भाषा करायला. मी जरा आवाज चढवूनच बोललो त्याच्याशी. तेच सांगतोय, स्लम डॉग मिलेनियर हा सिनेमा बघितला असेल तर अशा या धारावीत उघडी गटारं, अरुंद गल्ल्या, अरुंद झोपड्या अगणित आहेत. त्यातून वाट काढत काढत तुला जायला लागेल. पत्ता शोधताना पृथ्वी प्रदक्षिणा परवडली असं तुला वाटेल, पण चिकाटी सोडायची नाही. कसं आहे, एकूणच तो सापशिडीसारखा खेळ असेल. सापासारखी गटारं तुला गिळायला आवासून उभे असतील तर कधी शिड्यांच्या मार्गानं एका टेरेसवरून दुसऱ्या टेरेसवर, तिथून पुन्हा खाली, मजल दरमजल करत एका झोपडीतून दुसऱ्या झोपडीत शिरायला लागेल. अरे पण तू येणार आहेस का नाही माझ्याबरोबर? आणि त्या सुखी माणसाचं नाव काय? त्याचा झोपडी क्रमांक कुठला, गल्ली क्रमांक कुठला, ते तर सांगशील का नाही? मला स्वतःचं प्रत्यक्ष अस्तित्व नाही, त्यामुळे तुझ्याबरोबर मी काही येऊ शकणार नाही. पण काळजी करू नको, तुला मी GPS लावून देतो. तू अचूक त्या झोपडीसमोर जाऊन उभा राहशील. त्या सुखी माणसाचं नाव आहे मल्हार भोई. पण त्याला मी ओळखायचं कसं? तो सुखी आहे याची काही निशाणी? त्याच्या अंगावर पारंपरिक पोशाख असेल, डोक्यावर कानटोपेरा, अंगात पांढरा स्वच्छ सदरा, कमरेभोवती गुडघे झापण्या इतपत गुंडाळलेला त्रिकोणी शेपचा सोरका. त्याच्या घरात शिरताच मागे भिंतीवर 2 होडी वल्लवण्याची वल्ली खुंटीला क्रॉससारखी टांगलेली असतील. अरे हे म्हणजे अलिबाबाच्या गुहेत शिरण्यासारखं झालं. म्हणजे त्याचं दार उघडायला खुलजा सिम सिम असा परवलीचा शब्द उच्चारावा लागेल का काय मला? हो, मल्हार भोईच्या घराचा दरवाजा अर्थात बंद असणार. तो उघडायला तुला दारावरची बेल दाबायला लागेल. बेल वाजताच दाराच्या स्क्रीनवर तुला पासवर्ड विचारला जाईल. पासवर्ड म्हणजे OTP तुला सांगावा लागेल. पण काळजी करू नकोस, तो OTP माझ्याकडे आहे. तू OTP शेअर केलास की द्वार स्वयंचलित यंत्रणेनं उघडलं जाईल. अरे वा, माझी उत्सुकता आता शिगेला पोचली होती. दक्ष पुढे म्हणाला, मल्हार भोई स्वतः दार उघडेल, तुझं स्वागत करेल. बाहेरून झोपडी वाटत असली तरी आत शिरल्यावर तुझे डोळे दिपतील असा प्रशस्त हॉल असेल.
तुझं तिथे उत्तम आदरातिथ्य होईल. त्यावेळी तू तुझी इच्छा बोलून दाखव. मल्हार भोई तुला आतल्या अशा प्रशस्त खोलीत नेईल, वॉर्डरोब खुला करून देईल. मग काय, तुला हवे ते सदरे तू निवडू शकशील. दक्षनं एवढं सांगितल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आधी मी सदरा सोडून जास्त काही नको नको म्हणत होतो, पण आता हावरटासारखे अनेक बेत आखले. मल्हार भोईची कानटोपी म्हणजे टोपेरा मागून घ्यायचा. याशिवाय हातातलं चांदीचं कडं असेल तर कानातली बाळी, गळ्यातली सोन्याची चेन, ताईत न विसरता मागून घ्यायचा, वगैरे वगैरे. न राहून मी दक्षला म्हणालो, अरे मी विसरलो होतो, माझ्या बायकोनी स्मितानी सुद्धा सुखी महिलेची साडी आणि सलवार कुर्ता मागितलाय. हे बघ, एक वेळ माझा सदरा नाही मिळाला तर चालेल, पण तिची मागणी आधी पूर्ण करायला लागेल. दक्षनी स्क्रीनवरचा कर्सर फिरवत बराच वेळ शोध घेतला. मग म्हणाला, पृथ्वीच्या पाठीवर सुखी स्त्री कुठेही नाही. आय एम सॉरी. अरे असं कसं शक्य आहे? मी जर स्मितासाठी अशी साडी नेली नाही ना तर ती मला घरात घेणार नाही रे. मी संकटात सापडल्यासारखा म्हणालो. ते खरं आहे रे, पण शोरूममध्ये सेल्समननं स्त्रीच्या पुढे कितीही साड्या उलगडल्या तरी तिचं समाधान होत नाही. गंमत म्हणजे शेजारी दुसरी स्त्री जर साड्या निवडत असेल तर तिने निवडलेली साडी हिला आवडते, तरीही तिचं समाधान होईल असं नाही. थोडक्यात असमाधानी स्त्री कधीही सुखी नसते. सबब सुखी महिलेची साडी मिळणं अशक्य. अखेर दक्षशी माझं संभाषण संपलं. स्मिताशी फारसं न बोलता मी लॅपटॉप बंद केला. दुपारी सुरमई कोळंबीचा फडशा पाडला, छानपैकी वामकुक्षी घेतली आणि संध्याकाळी मित्राकडे जाऊन येतो असं सांगून बाहेर पडलो. तरी स्मितानी सुखी सदऱ्याचं, सुखी साडीचं काय झालं असं म्हणून हात टाकलं. असो, दक्षनं GPS लावून दिल्यानं मी धारावी झोपडपट्टीत सहजपणे शिरलो. GPS नसता तर मला धारावीच्या चक्रव्यूहात शिरणं फार कठीण झालं असतं. GPS मधली अलेक्सा मला कुठे डावीकडे वळायचं, कुठे उजवीकडे फिरकी घ्यायची अगदी बरोबर सांगत असल्यानं मी त्या सापशिडीच्या खेळाबद्दल जास्त काही सांगत बसत नाही. मल्हार भोईच्या दारावरची बेल मी वाजवली. चांगलंच दडपण आलं होतं. मात्र दारावरच्या CCTVवर मला कोणीतरी निरखून बघतंय असं वाटलं. अलिबाबाचं स्मरण करून मी तिथल्या डिजिटल स्क्रीनवर बोटांनी OTPचे आकडे दाबले आणि काय आश्चर्य, दरवाजा आधी किलकिला आणि मग झपकन उघडला. मी दबकत आत शिरलो. हॉल तर प्रशस्त होता, LED दिव्यांनी प्रकाशमान होता, पण सर्वत्र नजर फिरवली असता कोणाचं अस्तित्व मात्र जाणवत नव्हतं. समोर भिंतीवर होड्यांची 2 क्रॉस वल्ली मात्र टांगलेली होती. नाटकाच्या विंगेतनं यावा ना तसा कुठून तरी परावर्तित असा आवाज आला. या बसा, कोण तुम्ही, काय काम तुमचं? मी विनय पुणेकर. मल्हार भोई इथेच राहतात ना? हो, त्यांचंच घर आहे. मला त्यांना भेटायचं होतं. घरी आहेत का ते? तुम्ही त्यांच्या सदऱ्यासाठी आलात का? तुम्ही कसं काय ओळखलं? अहो, ChatGPTतून दक्ष यांचा मेल आलाय आम्हाला. पण सॉरी, तुम्हाला यायला उशीर झाला. म्हणजे कालच मल्हार भोईजी सर्वसंग परित्याग करून हिमालयात निघून गेलेत. अगदी समारंभपूर्वक त्यांना इथल्या रहिवाशांनी निरोपही दिलाय. पण मग त्यांनी आपल्या संसारातल्या वस्तूंचं काय केलं? त्यांचे कपडे लत्ते, दागदागिने, उंची वस्तू हे तर मागे ठेवून गेले असतील ना ते? मी आशेने विचारलं. हो, कारण मनात शंका कुशंका राहायला नको ना. कपडे लत्ते त्यांनी गोरगरिबांना वाटून टाकले. बाकी स्थावर जंगम याची ट्रस्ट उभी केली. एका शिक्षण संस्थेला, एका वृद्धाश्रमाला आणि एका हॉस्पिटलला सर्व काही देऊन टाकलं. अहो, एखादा तरी सदरा शिल्लक असेल ना त्यांचा? नाही. पण त्यांचा सदरा तुम्हाला कशासाठी हवा होता? अहो, मला सुखी माणसाचा सदरा मिळवून देतो असं ChatGPTच्या दक्षनं सांगितलं होतं आणि हे मल्हारराव सुखी ग्रहस्थ आहेत असं तोच म्हणाला होता. खरं आहे, पण तुम्ही जो सदरा मागता आहात तो गेल्या आठवड्यात EDनं घातलेल्या धाडीत जप्त झालेला आहे. सध्या EDचे सगळे अधिकारी तो सदरा आलटून पालटून घालतात असं समजलेलं आहे. मी कपाळावर हात मारून मुकाट्यानं मल्हार भोईच्या झोपडीतनं बाहेर पडलो. तर मंडळी, आहे त्यात सुख मानणं, यात परमसुख आहे. आपल्या संतांनी अभंगात म्हटलंच आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुरेशचंद्र वाघ सरांची कथा सुखी माणसाचा साजरा. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.